नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे की दुष्काळात 13वा महिना. पण आत्ताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्याकडे बघितलं तर म्हणावं की दुष्काळात 13वा पावसाचा महिना. म्हणजे दुष्काळातला 13वा महिना असा वाटत असताना अचानक जुलै महिन्यात जसा पाऊस पडतो आपल्याकडे किंवा आषाढ महिन्यात जसा पाऊस पडतो तसा अचानक पाऊस यावा आणि तुम्हाला वाटावं की आता हसावं का रडावं, अशीच गोष्ट आता झालेली आहे. थोडंसं संजय राऊत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या सगळ्यांना थोडंसं दूर करून एक दुसरी बातमी देतोय. नीट ऐका, कारण गमतीशीर आहे. नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प तात्या यांचे सल्लागार पीटर नवारो, जे भारताविरुद्ध गरळ ओकत असतात, भारताविरुद्ध अमेरिकेचे निर्बंध लादण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे, कारण त्यांनी टीका केली की मग ट्रम्प काहीतरी निमित्त करून भारतावर व्यापारी निर्बंध लादतात. कधी रशियाकडनं तेल घेतोय म्हणून, कधी इराणशी व्यापार करतोय म्हणून, कधी आणखीन कुठल्या कारणासाठी. त्यांनी आता एक विधान केलेलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत अमेरिकेतल्या बिग टेक म्हणजे तंत्रज्ञान कंपन्यांना प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही धंदा करताय, तुम्ही भारताला AI पुरवताय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुरवताय, त्याची किंमत सामान्य अमेरिकन नागरिकांनी का चुकवावी. म्हणजे ते तिकडचे राज ठाकरे बनू पाहतायत की मुंबईने UP बिहारी लोकांना का पोसावं. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ नीट समजून घ्या. अमेरिकेतल्या कंपन्या AI क्षेत्रात आघाडीवर आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी जर कुठली असेल तर ती ओपन AI म्हणजे ChatGPT. बरेच जण AIला ChatGPTच म्हणतात. त्या ChatGPTला मागे टाकेल अशी जर शक्यता कुठली असेल तर ती गुगलची जेमिनी, फुकट स्वस्त मस्त जे व्हॉट्सअप वापरता ते मेटा AI वापरतातच. आणखीन ॲपलचं पण AI आहे आणि ॲमेझॉनचं पण AI आहे. आता गंमत अशी झालेली आहे की काही सर्वेक्षणांनुसार AIच्या वापराच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकलेलं आहे. याचा अर्थ काय, तर जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जेवढे वापरकर्ते आहेत त्यापैकी अमेरिकेत काही जण म्हणतात 7-8 कोटी हे ChatGPTचे वापरकर्ते आहेत. कदाचित इतर सेवा मिळूनही काही असतील, पण भारतातल्या AI वापरकर्त्यांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. त्यात फारसं काही आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या चौपट आहे आणि भारतात ChatGPT किंवा AIचा वापरही गुगलसारखा लोक करतात. काहीतरी थुकरट गोष्टी शोधायलाही AI डायरेक्ट, आता गुगल कोणी वापरत नाही, डायरेक्ट ChatGPT वापरतात. भारतात डेटा स्वस्त आहे. जिओ, एअरटेल, वोडाफोन सगळेजण वाटेल तेवढा डेटा देतात. वायफाय स्वस्त आहे आणि त्यामुळे करा सर्च, अशी भारतीयांची प्रवृत्ती आहे. पण त्यामुळे काय होतं, अमेरिकेला कसा भुर्दंड पडतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी प्रचंड प्रमाणावर वीज लागते. कारण तुम्हाला मोठ्या संख्येने डेटा सेंटर्स उभारावी लागतात. कारण तुम्ही जे ChatGPTमध्ये सर्च करता ते कुठल्या तरी डेटा सेंटरपर्यंत जाऊन तिथे ते शोधून तुम्हाला परत देतं. ते डेटा सेंटर्स थंड राहावं याच्यासाठी 24 तास एअर कंडिशनिंग लागतं. त्याच्यासाठी सेमीकंडक्टर क्षेत्रात अनेक गोष्टी खर्च कर, म्हणजे या सगळ्यासाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते आणि वीज आली तिथे पाणी आलं. आणि अमेरिका AIची महासत्ता होण्याच्या नादात त्यांच्या लक्षातच आलं नाही की अमेरिकेच्या विजेच्या वापराच्या बाबतीत मात्र स्वयंपूर्णता नाही. कारण अमेरिकेत काही नॅशनल ग्रीड नाही आहे, राज्यांचे वेगळे नियम आहेत आणि त्यामुळे अनेक राज्यांनी जिथे AIसाठी सवलती दिल्या, AIसाठी कंपन्यांना डेटा सेंटर काढायला मुभा दिली, तिथे विजेचे दर
अचानक वाढलेले आहेत आणि त्याचा फटका सामान्य अमेरिकन नागरिकांना बसत आहे. आणि जेव्हा अशी गोष्ट होते की AI साठी खूप वीज लागते आणि ती वीज खाणाऱ्या AIचा सगळ्यात जास्त वापर भारतीय लोक करत असतील आणि भारतीय लोकांचा सगळी माहिती, सगळे शोध, सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं अमेरिकन डेटा सेंटर्समध्ये साठवलं जात असेल. किती खरं आहे माहिती नाही. आता हे सगळे भारतातही डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करतायत, पण मुख्यतः जर अमेरिकेत वापरलं जात असेल आणि त्याच्यातही गंमत बघा, हे जे सगळं ChatGPT आणि जेमिनी आहे ते अमेरिकेत तुम्हाला स्वस्तात स्वस्त वापरायचं तर महिन्याला $8 पॅकेज आहे. $8 म्हणजे किती होतात? 8×9=72, साधारणतः 700-750 रुपये त्याचा खर्च अमेरिकेतल्या लोकांना होतो. भारतात मात्र दोन्ही कंपन्या 400 रुपयाचं पॅकेज देतात. त्याच्यात गुगल वगैरे तर तुम्हाला आकृष्ट करायला 6 महिन्यासाठी 300 रुपये, 200 रुपये असं सवलतीच्या दरात देतं. आणि भारतीय लोकांचं काय, मुफत का चंदन घिस मेरे नंदन, म्हणजे जे फुकट आहे ते पौष्टिक आहे, का वापरावं तेवढं. आणि त्याच्यामुळे जी वीज वापरली जाते ती भारतात वापरली जात नाही, ती अमेरिकेत वापरली जाते. आणि त्याच्यामुळे सामान्य अमेरिकन लोकांना विजेचे दर महाग झालेले आहेत. आणि नवारो यांचं म्हणणं काही अंशी खरं आहे. आणि आता त्यामुळे त्यांनी या कंपन्यांवर आसूड ओढलेला आहे. आता मला आश्चर्य वाटणार नाही पुढच्या काही दिवसात डोनाल्ड तात्या ट्रम्प या कंपन्यांना धमकावतील की खबरदार, जर भारतीय लोकांना AI वापरण्यासाठी अमेरिकेची वीज वापरली तर मग काय करा. तर मग या कंपन्यांना भारतात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे काय झालं, भारतात थेट परकीय गुंतवणूक आली. म्हणजे जी गोष्ट ट्रम्प म्हणतात की अमेरिकन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करू नये, मग दुसरीकडे अमेरिकन कंपन्यांनी जर भारतीय लोकांना AI पुरवू नये असं म्हटलं तर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक करणं भाग आहे. दुसरी गोष्ट, गेली अनेक वर्ष मोदी सरकार, त्याच्या आधी तर UPA सरकारमध्ये आओ जाओ घर तुम्हारा होतं, पण मोदी सरकार आणि त्यातले काही लोक सातत्याने जे सांगत होते की आपण डेटाच्या बाबतीत पारतंत्र्यात जातोय. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं होतं, कारण व्यापाराच्या बाबतीत आपण कच्चा माल पाठवत होतो, पक्का माल आयात करत होतो ब्रिटनकडून. तीच गोष्ट आता इंटरनेट आणि बिग टेकच्या बाबतीत होते. आपण सगळे वाटेल तेवढा डेटा वापरतो. सोशल मीडिया, आपले सगळे फोटो, आपले सगळे कॅलेंडर, फोन कॉल, सगळी माहिती अमेरिकन कंपन्यांच्याकडे आणि आता चीनी कंपन्यांच्याकडे असते. आणि असंच जर चालू राहिलं तर आपण गुलामगिरीत जाऊ. आणि म्हणून आपण या सगळ्या क्षेत्रात भारतीयांचा डेटा भारतातच साठवला पाहिजे यासाठी ते आग्रही होते, यासाठी ते आंदोलन करत होते. दुर्दैवाने त्यांना कोणी उभं करत नव्हतं, कारण या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अशा गोष्टी करणारच नाहीत, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेत ठेवायच्या. पण आता तात्यांनी दांडुका उगारला तर त्यांना भारतात डेटा सेंटर उघडून भारतीयांचा डेटा भारतातच ठेवायला पाहिजे. म्हणजे बघा, ज्या गोष्टीसाठी आपल्याकडचे राष्ट्रीय विचारांचे लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक, मोदी सरकारमधले लोक प्रयत्न करत होते, पण ते यश मिळणं अवघड आहे असं वाटत होतं, ती गोष्ट तात्या आणि त्यांचं सरकार भारताला ताटात वाढणार आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, भारताने काय करायला पाहिजे, डेटा सेंटर्स आणि वीज निर्मितीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. हे गुंतवणूक करण्याची दूरदृष्टी कोणाकडे आहे? दोनच मुख्यमंत्र्यांकडे. एक म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. खरं तर पहिले म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. याचं कारण म्हणजे देशातली 50% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. आणि आता दोन्ही मुख्यमंत्री नायडू आणि फडणवीस दावोसला आहेत गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी, खास करून डेटा सेंटर्स आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स वगैरे या सगळ्यात गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी. सौर ऊर्जा, महाराष्ट्राने सौर ऊर्जेतही मोठी आघाडी घेतलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा अमेरिकन कंपन्यांवर प्रेशर येईल की आता तुम्ही भारतात डेटा सेंटर उघडा, भारतात त्याचा विकास म्हणजे हे करा, तर त्यांच्याकडे सगळ्यात पहिला पर्याय कुठला असेल तर तो महाराष्ट्राचा किंवा आंध्र प्रदेशचा असेल. आणि त्याच्यामुळे फायदा कोणाचा होणार आहे? महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे. कोणाचा होणार आहे? मराठी लोकांचा होणार आहे. पण आता तिकडे तात्या बोलले तर इकडे मिस्टर राऊत आणि कदाचित त्यांचे जीव्या भावाचे मनसे सहकारी ते पण आता भूमिका घेतील. भारतात डेटा साठवता हे ठीक आहे, पण बिहारी लोकांचा डेटा, UPच्या लोकांचा डेटा,
रसमलाई लोकांचा डेटा आमच्या महाराष्ट्रात कसा साठवणार तुम्ही? महाराष्ट्रात फक्त भूमिपुत्रांचा डेटा साठवायला पाहिजे अशी भूमिका ते घेऊ शकतात. आता त्यामुळे इतरांचा डेटा साठवला तर महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार मिळेल वगैरे या पुढच्या गोष्टी. पण त्याच्यासाठी आपण वाट बघूया, कारण आता सध्या ते महापालिकेत 67 नगरसेवकांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात, 67+6 नगरसेवकांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात मशगूल आहेत. त्याचं स्वप्नरंजन करतात आणि त्यामुळे त्यांना हे डेटा सेंटर, इंटरनेट, ChatGPT वगैरे हे सगळं त्यांच्या अजून थोडं कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे. पण ते आज न उद्या त्यांच्या कल्पनाशक्तीत येणार आहे. पण गमतीचा भाग म्हणजे आपल्याला जी भीती अजूनपर्यंत वाटते की हे तात्या आल्यापासून हा दुष्काळातला 13वा महिना आहे, कधी संपणार दुष्काळ सांगता येत नाही. कारण आत्ताचं 1 वर्ष होतंय. 18 जानेवारीला जनरली शपथविधी असतो, त्यामुळे 1 वर्ष आजच तात्यांना पूर्ण झालंय. आणखीन 3 वर्ष काढायचे आणि त्यामुळे आपण दुष्काळातला 13वा महिना म्हणून याच्याकडे बघत असताना अचानक पाऊस पडावा तसं या मुलाखतींनी झालंय. ठीक आहे, आता फक्त मुलाखत दिले, पण मला आश्चर्य वाटणार नाही येणाऱ्या काळात अगदी काही आठवड्यात किंवा महिन्यात AI संबंधित अमेरिकन कंपन्यांनी फक्त अमेरिकन लोकांचा डेटा अमेरिकेत साठवण्याला प्राधान्य द्यावा असा हुकूम तात्यांच्या सरकारने काढला तर आश्चर्य वाटायला नको. कदाचित याला भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या होऊ घातलेल्या मुक्त व्यापार कराराची बॅकग्राऊंड असेल की हा करार होतोय म्हणून त्याच्यात खोडा घालायला हे केलं जात असेल. पण जे काही होतंय ते चांगल्यासाठी होतंय आणि महाराष्ट्र या संधीचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.